आणि आता एक महत्त्वाची बातमी, पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। अपघातातील अल्पवयीन आरोपीने 300 शब्दांचा निबंध लिहिलेला आहे। अल्पवयीन आरोपीने बाल न्याय मंडळापुढे हा निबंध सादर केलेला आहे। अपघात प्रकरणी आरोपी असलेल्या त्या तरुणाला बाल न्याय मंडळाने सुनावली होती निबंध लिहिण्याची शिक्षा। तर अल्पवयीन आरोपीने 300 शब्दांचा निबंध लिहिलेला आहे। अल्पवयीन आरोपीने बाल न्याय मंडळापुढे तो निबंध सादर केल्याचं समजतंय। अपघात प्रकरणी आरोपी असलेल्या त्या तरुणाला बाल न्याय मंडळाने सुनावली होती निबंध लिहिण्याची शिक्षा। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, त्या आरोपीने 300 शब्दांचा निबंध आता सादर केलेला आहे, काय अपडेट आहे या संदर्भात? काल दुपारी 3च्या नंतर त्या अल्पवयीन तरुणानं आपला 300 शब्दांचा निबंध बाल न्यायालयापुढे सादर केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या भावना ज्या काय असतील किंवा त्याला ज्या पद्धतीची घटना घडली त्याच्यानंतरची त्याची भावना त्यात येणं अपेक्षित होतं, तशी ती भावना आली का ती बघावं लागेल। आणखीन एक महत्वाचं आहे की 15 दिवस त्यांनी ट्रॅफिक रूल्स पाळायचे आहेत आणि एका ठिकाणी उभा राहून त्या वाहतुकीचं नियमन करायचं आहे। तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आरटीओ कडे त्यांनी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाप्रमाणे येत्या काही काळामध्ये त्या अल्पवयीन मुलाची प्रशिक्षण होईल। त्या ट्रेनिंग नंतर मग तो मुलगा प्रत्यक्षात नियमन करताना त्याचं एक मानसिक काउन्सिलिंग पण करायचं आहे आणि त्याप्रमाणे ससून हॉस्पिटलमध्ये पण त्यांच्या वकिलाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आधी काउन्सिलिंग केलं जाईल आणि त्यानंतर मग आरटीओ कडनं प्रशिक्षण घेऊन हा मुलगा आपल्याला वाहतुकीचं नियमन करत असताना दिसेल। आता ज्या निबंध लिहिण्याच्या शिक्षेवरून सगळा वाद झालेला होता तो बॉम्बे हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दलचं काही स्पष्टीकरण आलेलं नव्हतं आणि एकाच गुन्ह्यामध्ये 2 वेळेला अटक करता येत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर निबंध लिहिण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याप्रमाणे हा निबंध लिहिलेला आहे। त्या निबंधाचे जर तपशील आले तर कदाचित देशातली पहिली अशी घटना असेल की ज्याचे तपशील वाहतुकीचं नियमन करत असताना अल्पवयीन मुलगा असं सगळंच देशाला दिसणार आहे। अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।